नमस्कार. बीबीएनजी कल्याण चॅप्टर प्रस्तुत कल्याणचे सांगाती या कार्यक्रमात मी मिलिंद विनायकाने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. हा खरं तर ना मुलाखतींचा घरगुती सोहळा आहे. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, कोणाच्या मुलाखती तर सगळे कल्याण चॅप्टर मेंबर आणि कल्याण चॅप्टर मेंबर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात, त्यांच्या आवडीनिवडी काय, ते काय छंद जोपासतात, त्यांना काय काय करायला आवडतं आणि व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांना आपण वैयक्तिक आयुष्यात जाणून घेऊ शकतो का, याचा हा अतिशय छोटासा पण घरगुती प्रयत्न आहे. तर आज आपण याच प्रयत्नात पहिली मुलाखत घेणार आहोत कल्याण चॅप्टर आणि बीबीएनजीचे मुंबई रिजन मधील डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर श्रीयुत नितीन चित्राले यांची. नमस्कार सर. नमस्कार. आपण आपला अत्यंत बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल कल्याण चॅप्टरतर्फे मी आपले आभार मानतो. आज अगदी घरगुती कार्यक्रम आहे आणि आम्ही असं ठरवलं की पहिली मुलाखत ही आपल्या डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर पासूनच सुरुवात करायची आणि त्याकरताच आम्ही आज इकडे उपस्थित झालो. धन्यवाद. सुरुवात करायची. येस. सो आपण सुरुवात करूया. ऑलिम्पिक्स मेडिकल सिस्टीम्स चे सर्वेसर्वा नितीन इतराज अशी तुमची ओळख आहे बीबीएनजी मध्ये आणि आम्ही सगळे तुम्हाला या व्यवसायात प्रचंड प्रदीर्घ अनुभव असलेले म्हणून ओळखतो. ठिकठिकाणी तुमचा नावलौकिक आहे आणि तुम्ही नेहमीच या व्यवसायाशी निगडीत ज्यांना ज्यांना गरज असते त्यांना तुम्ही मदत करत असता. पण ही नितीन सरांची झाली व्यावसायिक बाजू. आज आपण नितीन सर व्यक्तिगत आयुष्यात कसे आहेत हे जाणून घेणार आहोत आणि खरंच त्यासाठी तुमच्याबरोबर गप्पा मारायला प्रचंड आवडेल. थँक्यू व्हेरी मच. आणि त्याच करता आपण सुरुवात करूया अगदी लहानपणापासून. आपलं बालपण कुठं गेलं? मी बॉर्न अँड ब्रॉट अप कल्याण. वा. सगळं बालपण शाळेपासूनच कॉलेज सगळं कल्याणमध्येच होतो. त्याच्यामुळं पहिले बालक मंदिर शाळा, ओक हायस्कूल कल्याणचं आता सुद्धा खूप प्रसिद्ध शाळा आहे. त्याच्यानंतर मी 11वी 12वी बिर्ला कॉलेजला होतो. वा. त्याच्यानंतर कॉलेज सुद्धा कल्याण मधलं होतं. पण सगळा ग्रुप त्यावेळेस कल्याणमध्येच होता आणि जास्ती बाहेरची एवढी कॉलेजेस नव्हती. नवीन बाहेर पडलो होतो सगळे. आणि नंतर मग 12वी नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ठाणा कॉलेज, मांदवडकर कॉलेज. वा. तिकडे हे केलं, BSc कम्प्लीट केलं. आणि त्याच्यानंतर मग मी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जी आहे तिथनं बिझनेस मॅनेजमेंट केलं. तिथंच त्यावेळेस मी डिप्लोमा इन कॉम्प्युटर प्रोग्रामिंग पण केला मी तिथं. वा. ज्याच्यामध्ये पूर्वी आता त्या लँग्वेजेस नाही पण बेसिक, कोबॉल, फोर्ट्रन ह्या त्यावेळेस लँग्वेज होत्या. एक्झिस्ट नाही. बरोबर. हे मोठमोठे कॉम्प्युटर्स होते. झेनिथ माहित असेल आपल्याला. अगदी सुरुवातीचा काळ होता तो. आणि त्याच्यामुळे ते सगळी ती सिरीज त्यावेळेस तशी होत गेली सगळी. वा. अतिशय ग्रेट. म्हणजे फार कमी लोकांना माहिती असेल की तुम्ही वेलिंगकर इन्स्टिट्यूट मधून बिझनेस मॅनेजमेंट सुद्धा केलं. त्यावेळेस वेलिंगकर इन्स्टिट्यूट नुकतंच म्हणजे नावारूपाला आलेलं होतं. म्हणजे नवीनच असं होतं. खरं. आणि ख्याती होती तशी. आणि वेलिंगकर मधून बिझनेस मॅनेजमेंट म्हटल्यानंतर अगदी बघण्याला सुद्धा ते ब्राउनी पॉईंट वाटत. निश्चितच पुढे जाऊ आपण. सो शाळा, कॉलेज सगळं बालपणे कल्याणात गेलं. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट झाला, BSc केलं. लहान असताना तुम्ही कल्याणात लहानसे मोठे झालात. मला असं आठवतं तेव्हा माझे मामाजोबा कल्याणमध्ये राहायचे त्यामुळे लहानपणी कल्याण यायचो. कल्याण हे ऐतिहासिक शहर आणि वाडा संस्कृतीबद्दल पुण्यासारखंच अतिशय प्रसिद्ध. तर लहानपणीच्या काही आठवणी आहेत का? आमचा वाडाच होता. आम्ही वाड्यात राहायचो सिद्धेश्वरवाडीमध्ये. आणि त्याच्यानंतर वाड्यात आणि पूर्वी माहिती आहे की आता जसं सगळेजण आता मोबाईलवर असतात पण त्यावेळेस लंगडी, खो खो, कबड्डी. कल्याणमध्ये अमर संघ म्हणून होता मोठा. त्याच्यातनं आम्ही कबड्डी आणि खो खोमध्ये मी जास्ती त्यावेळेस होतो. आता सुद्धा नाव आहे धाकरच. त्यावेळेस धाकरच नवीन याचं सीझन याचं नेट होतं त्यावेळेस क्रिकेटचं. आणि त्याला आम्ही सुभाष मैदानात जायचो. अमित धाकरसचे काका. वा. आणि त्यावेळेस ते तिथं सुभाष मैदानावर त्यांचं नेट लागायचं आणि शाळा संपली की लगेच धावत जायचं कारण 5:30-6ला शाळा सुटायची आणि पळत सुभाष मैदानात गाठायचं. 7-7:30 पर्यंत तिकडे प्रॅक्टिस करायची. त्याच्यामुळे क्रिकेटचं त्यावेळेसपासून तर वेळ होतच त्यावेळेस. आजही ते छंद त्या आवडी जोपासतात. हो. अजून कुठे चान्स मिळाला तर क्रिकेट सोडत नाही. अशा टर्फ मध्ये तर तसं खेळतोच.
म्हणजे अजूनही क्रिकेटचा छंद चालू आहे. चालू आहे. या म्हणजे आता एवढी व्यावसायिक व्यस्तता असते तरी त्यात वेळ मिळाला तर आता काही ग्रुप्स आहेत त्या आहेत. म्हणजे अजूनही तो छंद जोपासणं चालू आहे. चालू आहे. तो नितीन मित्राजांनी सोडलेला नाही. वा, सुंदर. मेडिकल इक्विपमेंट्स मध्ये तुम्ही गेली कित्येक वर्ष आहात. सायन्स ग्रॅज्युएट झालात, अर्थातच पार्श्वभूमी होतीच. तर आपसूक वळणं झालं का हाच व्यवसाय करावा म्हणजे किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होऊ नये किंवा अजून काही वेगळं करू नये, तर हाच व्यवसाय करावा हे कुठून सुचलं? ऍक्च्युली जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालो तर असं काही ठरवलं नव्हतं की वडील गॅजेटेड ऑफिसर होते रेल्वेमध्ये. त्यांचं असं म्हणणं होतं रेल्वेमध्ये त्यावेळेस खूप टॉप ऑपॉर्च्युनिटीज होत्या आणि बीएससी आणि इलेक्ट्रॉनिक्स असेल तर ते म्हणायचे की खूप चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण काही केलं ना ते एक असं एक टिपिकल हे होतं ना, मी बघायचो ना की सकाळी 10ला जायचं परत संध्याकाळी 5ला यायचं, हे कुठेतरी ना गणित बसत नव्हतं हे, की काहीतरी समथिंग वेगळं. तर बरेच आणि मी पण बघायचो माझे काही मित्र सगळे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह MR याला जायचे, पण मला ना काही केल्या होत नव्हतं. आणि लकीली काय होतं, आमचे फॅमिली फ्रेंड होते त्यांच्या थ्रू मला या एक एक्सरे कंपनी होती, नावाजलेली कंपनी होती एक्सरे कंपनी त्यावेळेस. त्यांचा तिथं आला की बिंग यू आर इन इन्स्ट्रुमेंटेशन, तर तुला जर इंटरेस्ट असेल तर तू ही कंपनी जॉईन कर. आणि मी त्यावेळेस ठीक आहे म्हटलं मी, आणि तो डिसिजन घेतला मी तिथं आणि मी ती जॉईन केली कंपनी तिथं. त्यावेळेस सुरुवातीला मी प्रोडक्शनमध्ये होतो. हे साल साधारण काय असेल? हे साधारण 89-90. वा, म्हणजे 35 वर्षांपूर्वी बद्दल आपण ऐकतोय. आणि त्यावेळेस ते सुरुवात केली, प्रोडक्शन मध्ये होतो सुरुवातीला. आणि इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड होतं, नॅचरली तिथे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सची जरूरत होती. आणि त्याच्यानंतर मग एक साधारण विदिन स्पॅन ऑफ 3 months मला सेल्समध्ये शिफ्ट केलं गेलं. बर. आणि सेल्समध्ये शिफ्ट झाल्यानंतर त्याचं पण ट्रेनिंग दिलं गेलं कंपनीकडनं. ग्रँड मेडिकल कॉलेजला ट्रेनिंग झालं त्याचं. बरोबर. आणि त्यावेळेस नो डाऊट आता तसं एवढं मी आता एवढं बघत नाही एवढ्या हार्श ट्रेनिंग, पण त्यावेळेस खूप हार्श ट्रेनिंग होतं. कंपल्सरी तुम्हाला प्रॉडक्ट नॉलेज खूप यायलाच पाहिजे असं कंपनीचं ते, त्याचा आता मला खूप बेनिफिट मिळतोय त्याचा. नक्कीच. आणि ग्रँड मेडिकलला ट्रेनिंग झाल्यानंतर एक्सरेचं संपूर्ण ट्रेनिंग दिलं गेलं आम्हाला. आणि नंतर आम्हाला सेल्समध्ये आम्हाला त्यांनी वेगवेगळी प्रॉडक्ट्स हे करायला दिली. सायमल्टेनियसली त्यावेळेस सोनोग्राफी मशीन पण इंट्रोड्यूस केली होती, त्याचं पण ट्रेनिंग आम्हाला ग्रँड मेडिकल कॉलेजला दिलं गेलं कंपनी. आणि मग सुरुवातीला मुंबई रिजन होता माझ्याकडं, मग नंतर हळूहळू महाराष्ट्र गुजरात होता. मग हळूहळू मी ऑल इंडियाला डेप्यूट केलं गेलो. ऑल इंडिया बिझनेस मोठमोठी जी लोकं होती त्यांच्यावर मला बिझनेस त्यांच्याबरोबर जाऊन बिझनेस करायची संधी मिळाली. आणि हे जवळजवळ हा स्पॅन जवळजवळ होता अराउंड, म्हणजे मी अगदी सेल्स एक्झिक्युटिव्ह पासून सुरुवात केलेलं, ऑल इंडिया लेवलवर काम करून शेवटी 95ला मी मार्केटिंग डायरेक्टर झालो. वा, म्हणजे थोडक्यात आज आम्ही ज्यांना व्यावसायिक इतके यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखतो त्यांची ही सुरुवात ही नोकरीपासून झालेली. ऑफकोर्स नोकरीपासून झालेली. हे अतिशय महत्वाचं आहे की इतका यशस्वी व्यवसाय उभारताना सुद्धा सुरुवात ही नोकरीपासून झालेली होती आणि सरांनी सुद्धा हार्ड कोर सेल्स म्हणून फील्डवर काम केलेलं आहे. बरोबर सर? अगदी बरोबर. सो आजही त्या आठवणी ताज्या आहेत, हे ऐकून बरं वाटलं. निश्चितच फार श्रम केलेले असतील तर अतिशय सुरुवातीचा खडतर काळ यश मिळण्याआधीचा हा नक्कीच जतन करून ठेवण्याचा असतो आणि त्या स्मृती असतात, ते कधीच विसरत नाही माणूस. तो कनेक्ट आणि मला जो इकडं या कंपनीमध्ये यायचा कनेक्टला अजून एक माझे मेवणे पण खूप त्याला मी खूप मानतो. पण त्यांच्यामुळे मला हा कनेक्ट मिळाला गेला. अच्छा. आणि या फील्डशी मी कनेक्ट झालो. मेवणे म्हणजे मोठ्या बहिणीचे एकच बहीण आहे. अच्छा. मला वाटतं तुम्ही जे म्हणाला होता आधी सुद्धा ऑफ द रेकॉर्ड काही की ज्या निरळला असतात. बरोबर. सो असा तुमचा थोडक्यात व्यवसायाकडे प्रवेश झाला किंवा आम्ही असं म्हणून त्याची सुरुवात झाली की पहिल्यांदा नोकरी आणि मग त्याच्यानंतर व्यवसाय. पण मग या सर्वांदरम्यान असं कधी वाटलं की नोकरी सोडून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करा? कसं आहे, मी साधारण 95ला मी जेव्हा डायरेक्टर झालो, पण एकूण मी बघितलं ना की डायरेक्टर झाल्यानंतर कंपनी ज्या वेगवेगळ्या ह्याच्यात, म्हणजे जे माझं सुरुवातीची पॅशन होती बाहेर जायचं हे करायचं, कुठंतरी मला वाटलं की नाही आता आपण एक लिमिटेशन झालेलं आहे, आपण एक्सपिरियन्स घेतलेला आहे चांगला. साधारण 98 पर्यंत मी संपूर्ण त्या पदावर मी काम करत होतो. साधारण 10 वर्ष नाही, 95ला डायरेक्टरशिप घेतली. नाही, पण सुरुवातीपासून जर बघायला तर साधारण 9-10 वर्ष झालेली. आणि 98 पर्यंत मी केलं. मग 98 नंतर मग विचार केला आपण आता एक स्वतः आपण चालू करावं.
बरोबर. आपलं जे एवढं नॉलेज आपण घेतलेलं आहे ते कुठेतरी आता यूज झालं पाहिजे आणि तेवढे कॉन्टॅक्ट झाले होते, आणि अनुभवही आलेला आहे. अनुभव आला होता, मार्केट तेवढं कॅप्चर झालं होतं. खरंय. आणि म्हणलं म्हणून मग 98ला मी स्वतःचं हे चालू केलं. मेन टाइम मध्ये ह्याच्यामध्ये मला असं काही चांगल्या गोष्टी हे करा माझ्या, म्हणजे मी असं म्हणू शकतो तो माझ्या आयुष्यातला एक चांगला क्षण असू शकतो की 95 साली मी ज्या कंपनीत होतो, मला डायरेक्ट मिळाल्यानंतर आमच्या कंपनीला राजीव गांधी सद्भावना अवॉर्ड डिक्लेअर झाला. वन ऑफ द टॉप मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड. आणि ते घेण्यासाठी कंपनीने माझी निवड केली की नितीन बिंग यंग डायरेक्टर तू जायला पाहिजेस तिकडं. आणि मला दिल्लीला त्यांनी पाठवलं. ली मेरिडियनला तो प्रोग्राम होता. तरुण गोगोई त्यावेळेस मिनिस्ट्री मध्ये होते, त्यांच्या हस्ते मला ते अवॉर्ड देण्यात आलं. त्यावेळेस मी तर खूप म्हणजे तसा यंग होतो एकदम, पण माझ्या बरोबर जे लोक होती ती सगळी मोठमोठी लोक होती. एक्झाम्पल सांगायचं झालं तर सुनील शेट्टी, त्यांना अवॉर्ड मिळालं होतं. कल्याणजी आनंदजी सारखे संगीतकार होते, त्यांना अवॉर्ड मिळालं होतं. अजून खूप मोठमोठे बिझनेसमॅन होते, वेगवेगळ्या स्टेट्समधून आले होते. हा अवॉर्ड तुम्ही घ्यायला कुठे गेला होता? दिल्लीला ली मेरिडियन हॉटेलला प्रोग्राम होता आणि त्यांनी संपूर्ण ती व्यवस्था केली होती. तो दॅट इज वन ऑफ द बेस्ट. राजीव गांधी सद्भावना अवॉर्ड त्यावेळी, आणि अतिशय इतक्या तरुण वयात, साधारण ही 95ची घटना असेल. 95. म्हणजे आपण साधारण 30 वर्षांपूर्वी म्हणतोय की राजीव गांधी सद्भावना अवॉर्ड तुम्हाला इतका प्रेस्टिजियस अवॉर्ड घ्यायला दिल्लीकडला जाता आलं. आणि तोपर्यंत ऑलरेडी 6-7 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आलेला होता नोकरी करताना, आणि तुम्ही लीड करत होता. अतिशय अप्रतिम. हा सगळा प्रवास झाला आणि मग तुम्ही म्हणाला की 98 साली आपण स्वतःचं सुरू करावं. मग तेव्हाच ऑलिम्पिक मेडिकल सिस्टीम पुढे आलं. तेव्हा कसं होतं, तेव्हा पिक्स मेडिकल सिस्टीम म्हणून एक ऑर्गनायझेशन होती. आमच्याच जी आधीची कंपनी होती त्याचे ते डीलर होते. ते नॉर्थ मध्ये काम करायचे, पण त्यांनी मुंबईला सुरुवात केली होती. त्यांनी मला, जसं मी इकडनं बाहेर पडलो त्यांनी मला ऑफर दिली. मग त्यावेळेस म्हटलं मला स्वतःच जर करायचं आहे तर मग मी त्यांची एजन्सी घेतली. म्हटलं जर माझ्याकडे अनुभव आहे, माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, तर का नको ते मी यूज करू माझ्या स्वतःसाठी. बरोबर. आणि मग मी त्या हिशोबाने मी मेडिकल सिस्टीम आहे त्याची मी एजन्सी घेतली. सपोर्ट कंपनी म्हणले सगळे आम्ही तुम्हाला करू सगळं, तुम्ही आमची प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये करा, आम्ही नवीन आहोत आणि तुमचा एवढा अनुभव आहे, तुमच्या ओळख आहे, तर त्या आमच्या कंपनीसाठी पण कामाला येते. आणि नंतर त्यांनी माझं एकूण सगळं अनुभव बघून त्यांनी मला असोसिएट कन्सल्टंट म्हणून पण त्यांनी मला कंपनीमध्ये घेतलं. म्हणजे कंपनीमध्ये जे काही इक्विपमेंट्स किंवा काही जे डिसिजन घेतला जातो नवीन आणायचे असतात त्याच्यामध्ये संपूर्ण त्यांनी माझा सहभाग त्यांनी मला घेतला. त्याच्यानंतर तिथं त्यांनी मला नवीन परत सोनोग्राफी मशीन इंट्रोड्यूस करायची होती, त्यावेळेस पण त्यांनी माझा सल्ला घेतला. बरोबर. काही एखादं नवीन इक्विपमेंट आलं तर ते करायचं, त्यांना एक करायचं, त्याच्या संबंधीची चर्चा, बरोबर, वेदर इट इज राईट ऑर रॉंग, वेदर टू गो ऑर नॉट, हे सगळं मग त्यांनी करून मग तो प्रवास मी त्यांच्याबरोबर चालू केला. आणि एक प्रकारे ती फॅमिलीच झाली होती माझी. बरोबर. आणि ते जवळजवळ हे सगळं 2008 पर्यंत चाललं होतं. पुढची 10 वर्ष निर्णय घेतल्यानंतर. सुरेख. आपण बोलता पण गप्पा मारताना बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे. इनफॅक्ट मला सुद्धा तो अनुभव आहे. आणि काही काळ आम्ही एकत्र सुद्धा काम केलेलं आहे. वेगवेगळ्या टीममध्ये होतो, पण तोही अनुभव आहे. आणि गेली 10 वर्ष मे बी त्या संस्थेत असताना, ज्याला इंडस हेल्पर्स म्हणतात, तर तो जो प्रवास होता त्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? कारण पॅरललच आहे. इंडस हेल्पर्सचं म्हणजे माझेच एक मित्र डॉक्टरच आहेत, त्यांच्या थ्रू ते माझ्याकडे आलं होतं. आणि त्यावेळेस ती संकल्पना नवी होती आणि त्यावेळेस जरा नेटवर्किंग आणि याचं जरा वारं खूप चाललं होतं आणि मी त्यातनं बाहेर पडलो होतो की नाही करायचं. पण जेव्हा त्यांनी मला तिथं इंडस हेल्पर्सच्या मागचे सर्व त्यांनी सांगितलं की डॉक्टर चारू तापटे म्हणून टॉप मोस्ट न्यूरोसर्जन, त्यांनी मला जेव्हा सांगितलं की हे त्याच्या मागं आहेत, त्यांनी हे डिझाईन केलेलं आहे, तेव्हा मला कुठेतरी वाटलं येस, हे वर्क होणार चांगलं. निश्चित. आणि आजही फार मोठं नाव आहे. आणि त्यांनी मी एकूण जे हेल्थ चेकअप होतं त्याची मी संपूर्ण हे बघितलं की किती हे महत्त्वाचं आहे. आणि हे जर लोकांपर्यंत मला पोहोचवता आलं आणि माझा अनुभव मेडिकलमधला ह्याच्या मी चांगली सांगड घालू शकतो लोकांपर्यंत, आणि मी ते लोकांपर्यंत आणि मी ते चांगल्या प्रकारे मी पोहोचलो. जवळजवळ मोर दॅन 1000च्या वर फॅमिलीच्या वर मी ते लोकांपर्यंत. कल्याणात सुद्धा तुमची खूप मोठी टीम होती. माझ्याकडे खूपशे डॉक्टर्स होते त्याच्यामध्ये की ज्यांनी स्वतः चेकअप करून घेतलं होतं आणि जे दुसऱ्यांना सांगायचे की तुम्ही पण चेकअप करून घ्या. ती संकल्पनाच मुळात, ती प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप, ही संकल्पनाच मला खूप आवडली की करून किती जरुरी आहे.
आणि आत्ताच जे बघतोय आपण की जे आपण अलक्षणीय आजार बघतोय, सिम्पटमॅटिक डिसीज कॉल्ड, की हार्ट कॅन्सर होणं किंवा किडनीचे किंवा ब्रेन ट्युमर्स हे होणं कळत नाही आणि शेवटच्या वेळेला आपण धावपळ होते. पण हे जर आपण वेळेवर जर केलं तर बरेचसं आपण पुढची सगळी धावपळ आपण वाचू शकतो, वेळ पैसा दोन्ही वाचू शकतो. आणि ते जास्ती मला आवडलं जास्ती की मी काहीतरी चांगलं काम करतोय. ठीक आहे, पैसा हा बाय डिफॉल्ट येणारच आहे, पण सगळे पैशासाठीच काम करतो. पण त्यातनं चांगलं काम करून जर आपल्याला काही मिळत असेल तर ते नक्कीच आपल्याला, आणि लोकांच्या जे नंतर जे आपण म्हणतो ना की ब्लेसिंग्स मिळतात, की तुम्ही आले आणि आम्हाला हे दाखवलं, फार महत्वाचे. तेव्हा तो पण माझा एक इंडस हेल्थ प्लस पण माझ्या या संपूर्ण प्रवासामध्ये एक चांगलं मोठं अविभाज्य कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचं, असं म्हणावं लागेल. खरंच मला ह्याच्यातून एक प्रश्न सुचतोय आता, आणि तो म्हणजे की साधारणपणे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप ही अतिशय अप्रतिम संकल्पना जरी असली तरी डॉक्टरांकडे जायचं आणि डॉक्टरांनाच कन्व्हिन्स करायचं की तुम्ही तुमचं प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक करा, हे अवघड होतं का? तुम्हाला काही डॉक्टरना सांगितल्यानंतर ते म्हणायचे अरे काय आणलंयस हे आणलंयस. बरोबर. पण काही सुरुवात ज्या डॉक्टरांशी माझं बॉन्डिंग चांगलं होतं त्यांना जेव्हा मी हे सांगितलं असं आहे, आणि त्यातली जी काही पर्टिक्युलर टेस्ट होते, एक्झाम्पल की नॉन इन्व्हेजिव्ह अँजिओग्राफी, काही डॉक्टरांना ते भावलं. इव्हन दोज डॉक्टर्स MD मेडिसिन डॉक्टर्स होते, हे होते, जरी ते या क्षेत्रातले असले तरी त्यांना वाटलं की येस काहीतरी वर्थ आहे. आणि सिटी करून त्यावेळी नवीन होती त्यावेळेस हे होतं. आणि त्यातनं जेव्हा रिझल्ट यायला लागले तेव्हा ते वर्कआउट व्हायला लागले. बरोबर. आणि मग त्या रेफरन्सने रेफरल टू रेफरल असं केलं की आज एखादा एक मोठा डॉक्टर, कल्याणातले पण खूप काही डॉक्टर्स आहेत मोठमोठे की ज्याने करून घेतलं होतं, आणि त्या रेफरन्सनी जेव्हा दुसऱ्या डॉक्टरांपुढे जातो की अरे जर या प्रकारचे डॉक्टर जर करून घेत असतील तर हे आपण पण करून घेणं जरुरी आहे. आणि मग त्याच्यामुळे तो कनेक्ट होत गेलं. मग इतर नॉर्मल आपले जे फ्रेंड सर्कलमध्ये कनेक्ट केले गेलं, आपल्या नातेवाईकांमध्ये ते कनेक्ट केले गेलं. खरंय. म्हणजे ऐकलं ना, नितीन इतराज हे आपल्या नातं जोडण्याच्या कलेबद्दल प्रसिद्ध आहेत. आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हे एखाद्या डॉक्टरला सांगणं वेगळं, आणि त्या डॉक्टरने ते प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करून ज्यांनी सांगितलंय त्याचे आभार मानणं वेगळं. आणि ते आभार कोणाचे मानले गेले तर नितीन इतराज, की त्यांना त्यात वेगळं काहीच नव्हतं, पण तुम्ही आला, तुम्ही हे चेकअप सांगितलं आणि मला खरोखर असं वाटतंय की हे करून घेतल्याने माझे प्राण वाटणार आहेत किंवा मला काही गोष्टी वेळेत कळणार आहेत. तर या गोष्टी ज्या अतिशय कठीण असतात, कारण एका डॉक्टरला त्याच्या प्रोफेशनबद्दल तुम्ही चेकअप करून घ्यायची कारणं काय हे सांगणं हे इतकं सोपं नाहीये. पण याच्यात जितकं कौशल्य लागतं तितकंच नातंही जोडलेला माणूस लागतं, आपलेपणा लागतो. आणि हे नितीन इतराज इतकी वर्ष आपल्या व्यवसायात आणि आयुष्यात करून असतात. अतिशय रंगलेली मुलाखत आहे. आपण पुढे जाऊ आणि जरा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांच्याकडे जाणू. सर, आपल्या परिवाराबद्दल थोडंसं सांगा. माझी मिसेस ती जवळजवळ 18 वर्ष ती कन्स्ट्रक्शन मध्ये सेल्समध्ये काम करते. अच्छा, रिअल इस्टेट मध्ये आहे ती, सेल्समध्ये आहे. आणि चांगल्या नामावान कल्याणमधल्या नामांकित असोसिएशनमध्ये ती काम करत होती. आणि अजून पण ती आता सध्या आहे ती पण खूप कल्याणमध्ये नामांकित इन्स्टिट्यूशन आहे. ओके. पण दोन्ही अतिशय भिन्न आहेत. तुम्ही मला त्यामुळे वहिनी रिअल इस्टेटमध्ये आहेत आणि तुम्ही मेडिकल इक्विपमेंट्समध्ये आहेत. दोन्ही अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमची आठवण काढली की औषध आलं, एक्सरे आला, इक्विपमेंट्स आले, आणि त्यांची आठवण काढली की घर आलं. ती लोकांची स्वप्न पूर्ण करते, घराची स्वप्न पूर्ण करते. अगदी. आणि त्याला नंतर लागणारे जे काही हेल्थ असेल ते मी पूर्ण करतो, बरोबर म्हणावं लागेल. म्हणजे आधी तुम्ही स्वप्न पूर्ण करून आपल्या स्वप्नांच्या घरात राहिला आणि आजारी पडलात की त्याच घरातून माझ्याकडे. वा, सुरेख. फार कमी वेळा असं कॉम्बिनेशन बघायला मिळतं की रिअल इस्टेट, कारण दोन्ही अतिशय भिन्न आहे, मेडिकल इक्विपमेंट आणि रिअल इस्टेट. पण मग तुमच्या अनुभवाचा फायदा हा किंवा त्यांच्या अनुभवाचा फायदा हा तुम्हाला एकमेकांच्या क्षेत्रात होतो? खूप मिळाला. म्हणजे इव्हन दो ती पण सेल्समध्ये आहे, तेव्हा काही सेल्स दोन्ही, आता सेल्स म्हणलं तर शेवटी प्रॉडक्ट भिन्न आहे. करेक्ट. पण शेवटी लोकांशी जी कनेक्ट व्हायचा असतो किंवा त्याला जे सुरुवात जो बेस लागतो ते तर सेम असतो. करेक्ट. शेवटी बाउंडिंग होणं महत्वाचं असतं. करेक्ट. आणि ते आमचं डिस्कशन त्याच्यावर खूप होतं की कशा प्रकारे एखादा क्लायंट, तिच्याकडे पण एखादा क्लायंट येतो. बरोबर. माझ्याकडे काही क्लायंट असतात. बरोबर. माझ्या पण बिझनेसमध्ये ती खूप चांगल्या प्रकारे टिप्स देत असते की हे असं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. एखादा हॉस्पिटल प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये कशा प्रकारे हे केलं पाहिजे.
म्हणजे वहिनींच्या पण टिप्सचा तुम्ही फायदा करून घेता. ऑफकोर्स. ग्रेट. आणि तुम्ही ग्रेट जसं तुम्ही म्हणालात, आणि ते तुमच्या वागण्या बोलण्यात तर तुमचं आयडियल कॉम्बिनेशन दिसतं सुद्धा. आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी भेटतो तेव्हा ते जाणवतं की तुमचं इव्हेंट टेक आणि केमिस्ट्री इतकी सुंदर आहे की त्यामुळेच इतकी वर्ष तुमचा सुखाचा सहवास आणि संसार झालेला आहे. अजून कोणी परिवारातले मेंबर्स? माझी बहीण असते, पुण्याला असते. सख्खी बहीण एकच आहे मला. अच्छा, त्या पुण्याला असतात. मग पुण्याला पण तुमचं जाणं येणं होत असेल? पुणे आणि नेरळ. वा, पुणे आणि एक थंड हवेचं ठिकाण, एक ऐतिहासिक आणि 2 ऐतिहासिक शहर, असा तुमचा त्रिकोणी संबंध तुमचा आहे. पण मग जास्त राहायला कुठे आवडतं? गिव्हन अ चॉईस, नेरळला का पुण्याला बाहेर गेला? नाही, जास्ती नेरळ मला, कारण थोडंसं शांत ठिकाण आहे. बरोबर. आता पुण्यात पहिल्यासारखं शांत राहिलेलं पुण्यासारखं राहशाल. खरंय खरंय. मग नेरळला सुद्धा रेग्युलरली येत असतात? जाणं असतं. आणि महिन्यात 1-2 दिवस तरी. आणि नेरळला राहायला आवडतं? शांतता आहे, सगळ्या व्यावसायिक ताणतणावातून तिथं रिलॅक्स होतं. कंटाळा आला तेव्हा 1-2 दिवस जरी गेला तरी बरं वाटतं. करेक्ट. म्हणजे बॅक टू ऑफिस येताना तुम्ही एनर्जी असते, फुल एनर्जी असते. सुरेख. सर, आता एक अतिशय वेगळा असा प्रश्न, फार निवडलाय असं म्हणता येईल आमच्या टीमने, की जर नितीन इतर आहे आज ऑलिम्पिक मेडिकल सिस्टीमचे सर्वेसर्वा नसते किंवा या व्यवसायातच नसते, तर कोणत्या व्यवसायात असते असं नितीन इतर जण? त्यावेळेस मग मी नॅचरली 100% मी रेल्वेमध्ये असतो. मी अच्छा, म्हणजे जसं वडील सांगत होते ते जर मी तिकडे गेलो नसतो तर नॅचरली मी तेच प्रेफर केलं असतं. कारण वडील होते तिथं, त्यांनी मला नक्कीच त्यावेळेस गाईड केलं होतं. बरोबर. नक्की मी त्यावेळेस मग मी जॉब नसेल तर मी जॉबलाच असतो. म्हणजे मग इंडियन रेल्वेवरच गेला असता इंडियन रेल्वे आणि जॉब करायला आवडला असतं. म्हणजे यालाच म्हणतात की ईश्वराच्या मनात होतं की तुमच्यासारख्या नोकरी न करता व्यावसायिक व्हावा, आणि नुसता व्यावसायिक नाही तर यशस्वी व्यावसायिक व्हावं, आणि तुमच्या अनुभवाचा, ज्ञानाचा फायदा हा इतरांनाही व्हावा, जो तुम्ही गेली 7-8 वर्ष BBNGच्या माध्यमातून करून देत आहे. आपण BBNGत मुंबई रिजन सांभाळता, डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर आहात, तर त्याचा अनुभव कसा होता? BBNGचा तर अनुभव एकतर आपल्या ज्ञातीची संघटना आहे निश्चित, आणि एक प्रकारे ना थोडा इमोशनल कॉन्टॅक्ट आहे की आपण ज्या ग्रुपमध्ये आहोत. आता मी लायन्स क्लबमध्ये पण आहे, सोशल ह्याच्यामध्ये पण आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे, ग्रुप्समध्ये आहे. पण BBNG मध्ये जो एक इमोशनल हे आहे तिथे येणाऱ्या लोकांमुळे, आणि आपली लोक जी बिझनेस करत आहेत त्यांना जो आपण आपल्याकडनं काहीतरी इनडायरेक्टली आपण काहीतरी लोकांना मदत करत आहोत. सगळ्या, आता माझा मेडिकल असल्यामुळे मी इनडायरेक्टली काही मेडिकल रिलेटेड काही मदत किंवा कोणाला मी बिझनेस देऊ शकतो, नक्की काही शकतो. तर हे जास्ती मला चांगलं वाटलं मला, की त्याच्यामुळे जास्ती मला त्याचा ओढ माझ्या जास्ती. कारण इतर पण काही बिझनेस क्लब्स आहेत, बरोबर, पण BBNG मध्ये राहायचं ठिकाण किंवा हे एक आहे असं की जिथं असं वाटतं की नाही इथे ह्याच्यासाठी काहीतरी करावं आपण. इतरांपेक्षा काकणभर सरस, 100% सरस आहे. नक्कीच. पूर्ण जे इव्हन दो आपले जे श्रीपाद सर आहेत हे आहेत, त्यांनी जे संपूर्ण सिस्टीम जी घालून दिलेली आहे आपल्याला, आणि द वे आता जी आपण चाललेलो आहोत. आता 2000 अगदी सुरुवातीला कल्याण 2016 पासून मी बघतो संघटना. कल्याण चॅप्टरचं जर म्हणलं तर अगदी फार 4 आणि 5 लोकांवर सुरुवात झालेला की आम्ही जायचो करायचो, आणि आज एक चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, चांगला बिझनेस चाललेला आहे. तर मला वाटतं की हे कुठेतरी सगळ्यांचं यश आहे. ऑफकोर्स आज वरनं सपोर्ट आहे, या सपोर्ट शिवाय होत नाही. आता जी कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये तर म्हणजे चांगली लोकांशी आपलं उद्बस होतं. आज संजय लोंढे, विवेक देशपांडेंसारखी लोक आपल्या बरोबर आहेत. ऋषी आचार्य आपल्या बरोबर आलेले आहेत. अजय शिष सारखे एवढा मोठा आज बिझनेस कोच आहे आपल्यासाठी. या सगळ्या गोष्टी आपल्याला आज म्हणजे काही लाख रुपये देऊन सुद्धा ह्यांच्या बरोबर आपण हे नाही करू शकत. ते आपल्याला सहजासहजी समज BBNG मुळे मिळत आहे. ही एक चांगली खूप मोठी गोष्ट आहे. हाच आपला जो हे आहे आपलं जे मन सांगतो. म्हणून आपण तिथं ऑटोमॅटिकली माणसाला वाटतं की मला इथं वेळ द्यायला पाहिजे. आणि बिझनेस असं काही नाहीये की बिझनेस हा येणारच आहे. आज इथं सांगितलं जातं की तुम्ही पहिले द्यायला शिका. तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळणार आहे. आणि मला तसंच झालं. मी आज अनुभव घेतोय. आज मला
चांगल्या प्रकारे मला बिझनेस येतोय, कनेक्ट्स मिळत आहेत भले डायरेक्टली इनटँजिबल बेनिफिट. माझ्या बाबतीत तर बीबीएनजी हे इनटँजिबल बेनिफिटचं एक मोठं हे आहे, भंडार आहे. अगदी अगदी कनेक्ट्स जे येतात अगदी 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 प्रश्नच येत नाही. एखादी अशी काही व्यावसायिक महत्वाकांक्षा जी अगदी तुम्ही सुरुवातीपासून पाहत होता, किंवा एखादं स्वप्न की अरे हे स्वप्न मला माझ्या व्यावसायिक आयुष्यात पूर्ण करायचं आहे, अशी कुठली अशी अपूर्ण इच्छा किंवा व्यावसायिक महत्वाकांक्षा आहे जे अजूनही तुम्ही चेस करताय? बिझनेस आपला स्वतःचा बिझनेस आपलं हे एक पर्टिक्युलर ठिकाणी की निदान आपण आता असं समजा एक सर्टन लिमिट पर्यंत आहोत, तर एक साधारण आपलं एक हे आहे की बाबा एक विदिन अ स्पॅन ऑफ 2 years 10 CR पर्यंत तरी आपण गेलो पाहिजे. वा वा, म्हणजे पुढच्या 2 वर्षात 10 कोटींचा टर्नओव्हर पर्यंत. टर्नओव्हर आपण पोहोचला पाहिजे. आणि मला निश्चित खात्री आहे सर की तुमचे प्रयत्न, तुमची झोकून देण्याची वृत्ती आणि अर्थात एवढे असलेले कनेक्ट्स आणि इतक्या वर्षांचा प्रदीर्घ अनुभव याच्याने निश्चितच 10 कोटींचा पल्ला तुम्ही गाठाल. मंडळी, तुम्ही मुलाखत बघताय, मुलाखत अतिशय रंगती आहे. आता मुलाखतीच्या उर्वरित भागात आपण नितीन सरांना काही प्रश्न विचारणार आहोत रॅपिड फायर राऊंड मधून. तर आपण रॅपिड फायर राऊंडला सुरुवात करूया. सर रेडी? येस तुम्हाला पटकन उत्तर द्यायचं आहे, कारण ही रॅपिड फायर राऊंड आहे. येस. सकाळी लवकर उठायला आवडतं का रात्री जागायला? मला रात्री जागायला पण आवडतं, लवकर उठायला पण आवडतं. वा, डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर सारखंच उत्तर दिलेलं आहे. क्रिकेट की सिनेमा जास्त काय आवडतं? क्रिकेट. क्रिकेट. कधी? वा. किशोर का रफी? रफी. एनी टाइम. मी तुम्हाला गाडीत सुद्धा गाणी ऐकताना बघितलंय. कल्याण का नेरळ? ऑफकोर्स कल्याण. मला असं वाटलं होतं की हा थोडासा नाजूक प्रश्न आहे. नाही. शाळा का कॉलेज? कॉलेज. कॉलेज. म्हणजे जरी ओक हायस्कूल असली तरी कॉलेजमधले दिवस जरा जास्त आठवणीचे. क्लास. मोकळ्या वेळेत झोपायला आवडेल का फिरायला जायला? फिरायला जायला आवडेल. फिरायला जायला आवडेल. वा. तो मेन छंद आहे. अगदी अगदी माझा मेन छंद आहे. अगदी अगदी. आणि तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा ते काही फोटोग्राफ टाकता किंवा ज्या रील्स असतात त्यात आम्ही बघतच असतो. गप्पा मारायला आवडतील का पुस्तक वाचायला आवडेल? गप्पा मारायला आवडतो. गप्पा मारायला आवडतील. मित्रांच्या बरोबर भटकंती की नातेवाईकांच्या सहवास? मित्रांबरोबर भटकंती. म्हणजे मित्रांना तुम्ही निश्चितच जास्त प्रेफरन्स देता. हे अतिशय वाखाणण्यासारखं आहे. आणि फार कमी माणसं अशी असतात की मित्रांच्या भटकंतीत नातेवाईक घरातले असताना सुद्धा जास्त रमतात. पुढचा प्रश्न, खायला काय आवडतं? तिखट, गोड का आंबट? ऑफकोर्स गोड. गोड. आणि गोडाचं वाखाणणं आम्ही बऱ्याच वेळा तुमच्या तोंडून ऐकतो, अपेक्षित होता. आणि शेवटचा प्रश्न, नितीन सरांना जर राग खूप आला तर नितीन सर काय करतात? हसतात का गप्प बसतात? गप्प असतो. दॅट्स इट. आणि हे काय डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटरकडनं अपेक्षित असलेलं उत्तर होतं. म्हणजे आपली रॅपिड फायर राऊंड संपली. त्याची अप्रतिम आणि अतिशय हजारोगावी उत्तरं नितीन सरांनी दिली. आपण आज नितीन सरांची मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचा व्यावसायिक प्रवास जाणून घेतला, तसंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न केला. आणि आपल्याला इथं नितीन सरांनी वेळ दिला आणि आपल्याला मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यामुळेच मी कल्याण ट्रॅक्टरतर्फे सर तुमचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सो मच. मी पण आभारी आहे. प्लेजर मीटिंग. तुम्ही आज माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी पण आभारी आहे. थँक्यू. मंडळी, असेच परत भेटू पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या उत्साहात, एका नव्या मेंबरचा इंटरव्ह्यू. धन्यवाद.